आज संडे आहे, त्याच्यामुळे आज आमच्याकडे बिर्याणी आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बिर्याणी केलेली आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला ह्या बिर्याणीची मी रेसिपी नक्की दाखवेल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारची बिर्याणी केली आहे. आणि इकडे थोडंसं असं सुकं चिकन केलेलं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे अर्चना. माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. तर आता उद्यापासून शाळा चालू होती मुलांची. तर आपण कशा प्रकारे आपला खर्च टाळला पाहिजे, मुलांच्या अनावश्यक खर्च कसा आपण टाळला पाहिजे, तिकडे ठेव. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे की मी कशा प्रकारे मुलांचे टिफिन बॅग, दप्तरं वगैरे कशा प्रकारे सेविंग करून घेतलेले आहे. तर मी तुम्हाला सांगते. तर कसं असतं, आपले लाडाचे मुलं असतात. मुलं माझ्याकडे बघू राहिले, कसे आपले लाडाचे मुलं असतात. मग आपल्याला असं वाटतं, मुलांना असं वाटतं की मला भारीतली गोष्ट घेतली म्हणजे ती चांगली भेटेलच, असं नसतं. भारीतली जरी गोष्ट घेतली तरी ती कधी ना कधी खराब होणारच, आणि कमी बजेटमध्ये जर घेतली तरी ती पण कधी ना कधी ती खराब होणारच. पण जर एक मुलगा असला तर थोडासा कमी खर्च असतो. म्हणजे आपल्या याने असतं की आपल्या मुलांना कशा पद्धतीच्या वस्तू घेतल्या पाहिजे, भारीतल्या घेतल्या पाहिजे किंवा कमी याच्यातल्या घेतल्या पाहिजे. तर मला आहेत 2 मुलं, आणि दोन्ही पण माझं एक मुलगी कॉलेजला जाते आणि एक मुलगा जो इयत्ता 8वीला आहे. पण मला दोघांचे पण हे चालू होणार आहे. तर उद्यापासून सर्वांच्याच कॉलेज, शाळा चालू होणार आहे. मुलं माझ्याकडं बघून हसू राहिले. तर सांगायचा असा विषय की आपण कशा प्रकारे आपला जो बजेटचा खर्च, महिन्याभराचा आपलं जे राशन असतं, जो किराणा आपण जो भरतो, आणि त्याच्यानंतर ह्या मुलांच्या शाळेच्या ज्या गरजा असतात, हे आपल्याला पूर्ण करणं तितकेच गरजेचं असतं. किंवा मुलांना असं वाटतं की आमच्या मम्मी पप्पाने आम्हाला सगळ्याच गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि असं होतं की ज्यावेळेस ह्या वस्तू म्हणजे मधल्या महिन्यांच्या दरम्यान, म्हणजे जेव्हा सुट्टी लागायच्या अगोदर ह्या ज्या वस्तू असतात ह्या मिडियम रेंजमध्ये असतात. म्हणजे जरी आपल्याला साधारणतः जर आपल्याला जी बॅग आत्ता सध्याला 500-550पर्यंत भेटते, ती बॅग आपल्याला त्या दरम्यान आपल्याला ती बॅग 300-350पर्यंत बसते. म्हणजे भरपूर कमी बजेटमध्ये असतात सगळ्या. पण जेव्हा आपली शाळा उघडते, मुलांच्या शाळा सगळीकडे शाळा उघडतात, तर त्या वस्तू खूप महागाई भेटतात. वह्या, पुस्तकं हे सगळ्या महाग असतात. तर मी कशा प्रकारे सेविंग करून ह्या गोष्टी मी आधीच घेऊन ठेवल्या होत्या, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर काय करायचं की जेव्हा मुलांना सुट्ट्या लागतात त्यावेळेस त्या दरम्यानच आपण ह्या वस्तू एक वस्तू घेतली पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, आता माझ्याकडची ही बॅग आहे, ही टिफिन बॅग आहे. तुम्हाला सांगते मी, हे बघा, ही टिफिन बॅग आहे. ही बघा, तुम्हाला दिसत असेल ही टिफिन बॅग किती मोठी आहे. तर ही जी टिफिन बॅग आहे ही मला भेटलेली आहे 50 रुपयाला. हिची किंमत तेव्हा 50 होती. ही मी मागच्या महिन्यात घेतलेली. तुम्ही बघू शकता हिची हाईट पण किती मोठी आहे आणि रुंदी पण किती मोठी आहे, आणि मोठीच आहे बऱ्यापैकी अशी ही. तर ही मी त्यावेळेस 50 रुपयाला घेतली होती. ही मी मागच्या महिन्यात 50 रुपयाला घेतली. आणि हेच बघा, ही आत्ता मागच्या आठवड्यात घेतली. तर ही बॅग बघा, ही 50 रुपयाला भेटते. आता माझी ही गोष्ट चुकलीच, मी मान्य करते. ही जर बॅग मी मागच्या महिन्यात घेतली असती तर कदाचित मला 10-20 रुपये कमी भाव भेटला असता ह्या बॅगेचा. पण आत्ता सध्याला मुलांची शाळा उद्यापासून चालू होणार आहे, म्हणून ह्या बॅगेची किंमत किती झालेली आहे? 50 रुपये. आणि तुम्ही बघा ही बॅग, आणि ही बॅग खरंच बरोबर लागते. बघा तुम्ही ही बॅग लागते का बरोबर? नाही, ही बॅग मोठीच आहे. ते सांगायचं तात्पर्य हेच की आपण ज्या गोष्टी आधी घेतल्या तर त्या आपल्याला परवडतात, आणि नंतर घेतल्या तर ते आपल्याला महाग जातात. आता ही बॅग बघा, ही बॉटल बघा. आता ही बॉटल आपण जर ऑनलाईन घ्यायला गेलं
तर ही बॉटल 200-250पर्यंत सहज बसेल. ही सॅलो कंपनीची वॉटर बॅग आहे. तर ही मला भेटलेली आहे फक्त 150 रुपयाला. ही फक्त मला 150 रुपयाला भेटलेली आहे आणि ही मी 2 आठवड्या पहिले घेतलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच की आपण ऐन टायमाला जर घेतल्या ह्या गोष्टी तर ह्या खूप आपल्याला महाग भेटतात. कारण आपण सध्याला आपण आता बघतोय की युद्ध चालू आहे. मग आपण काही पण खरेदी करायला गेलं तरी आपल्याला दुकानदार हेच म्हणणार, युद्ध चालू आहे, महाग होतं आहे, युद्ध चालतं आहे, हे महाग होते. आता सध्याला गॅस सिलेंडर पण महाग आहे, सगळ्याच गोष्टी महाग होत्या. तर मग सांगायचं तात्पर्य हेच की आपण जर पुढच्या हेतूने आपण जर ह्या गोष्टी मुलांना लागतच, पण ह्या गोष्टी जर आपण आधी घेतल्या, ह्या गोष्टी जर आपण आधी घेतल्या तर निश्चितच आपला फायदा होईल म्हणून सांगते. आणि दुसरी गोष्ट, तर ह्या रुमालचं काय सांगता येत नाही. हा रुमाल सगळीकडे बजेटमध्ये बसतो. हे आमच्या मुलाच्या टिफिन खायचा डब्बा आहे, म्हणजे टिफिन याच्यावर ठेवायचा आणि त्याच्यावर खायचं. आता ही बघा मी तुम्हाला दाखवते. आता ही आमच्या मुलाची बॅग आहे, स्कूल बॅग आहे. हिचं कापड पण छान आहे. हे बघा, हे कापड पण छान आहे, सिल्कमध्ये थोडंसं कापड आहे की जेणेकरून निदान आपल्याला 7-8 महिने तरी टिकली पाहिजे. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण म्हणतो की आता मस्त सांगतात लोक 250पासून बॅग आहे, 300पासून बॅग आहे, परंतु त्याचं कापड पण तसंच असतं. आणि आपल्याला काय आपण सारखं हे करून इथं जास्त बोजा आला तर ह्या साईडनी पण उसवतात, तेव्हा बघताना हे साईड पण चेक करून घ्यायचे आणि कापड पण बघून घ्यायचं की कशा प्रकारे कापड आहे. हे कापड आपण चांगलं बघून घेतलं तरच आपल्याला व्यवस्थित जास्त दिवस जातं. आता मी मागच्या वर्षी पण मी त्यांच्याकडूनच बॅग घेतली होती, मी जिथून घेते तिथून. मागच्या वर्षी पण मी त्यांच्याकडूनच बॅग घेतली होती आणि ह्या वर्षी पण मी त्यांच्याकडून घेतली. मी वर्षभर मुलांना मागच्या वर्षी बॅग घेतलेली नव्हती, फक्त थोडंसं अधूनमधून थोडंसं स्टिच निघालेलं होतं इकडचं, तर मग मी ती शिवून आणली होती. बाकी मी मागच्या वर्षी पण बॅग घेतली नव्हती. आणि मला म्हणजे आता 1ली ते 8वीपर्यंत शाळेत पुस्तकं सगळेच भेटतात, परंतु 8वी नंतर पुस्तकं 9वी नंतर ना, 9वी नंतर का 8वी नंतर, 8वी नंतर म्हणजे 8वीपर्यंत पुस्तकं शाळेतून भेटतात, 9वी नंतर पुस्तकं आपल्याला स्वतः घ्यावं लागतं. तर मग आमच्या बाळाला भेटतात त्यांच्या शाळेतून पुस्तकं, त्याच्याबद्दल काही विषय नाही. पण जर घेताना जर आपण आधी घेतले तर निश्चितच आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होईल. की मला हेच सांगायचं होतं की आपण जर लवकर ह्या गोष्टी घेतल्या, दप्तर म्हणा, टिफिन बॅग, आपल्या मुलाला जे शालेय साहित्य लागेल, खोडरबर, पेन्सिल, ह्याचा जर तुम्ही बॉक्स घेतला तर निश्चितच तुम्हाला तो परवडेल. आपल्याला छोटी पट्टी, खोडरबर, शॉर्पनर, ह्या गोष्टी जर आपण लवकर घेतल्या तर निश्चितच आपल्याला 5 रुपयाचा का होईना पण त्याच्यामध्ये निश्चितच फायदा होईल. अजून आणि हो, आपल्या मुलांना स्कूल युनिफॉर्म घेताना स्कूल युनिफॉर्म थोडासा वाढत्या वयाचा घ्यायचा, जेणेकरून त्यांना पुढच्या वर्षी तो युनिफॉर्म गरज पडेल. किंवा जरी पुढच्या वर्षी आपल्याला युनिफॉर्म घ्यायची गरज पडली तर जो मागचा जो युनिफॉर्म आहे तो जर आपल्याला वापरता येऊ शकतो. म्हणजे आठवड्यातून जर आपल्या शाळेला युनिफॉर्म नसला, म्हणजे आपला रंगीत ड्रेस नसला आठवड्यातून, तर आपण तो एक युनिफॉर्म आत्ता जुना युनिफॉर्म पण वापरू शकतो आणि नवीन युनिफॉर्म पण वापरू शकतो. तर निश्चितच ह्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट बोलायची ती सगळ्यांना, जे मुलं उद्या शाळेत जाणार आहे आणि जे मुलं नाही जाणार आहे त्यांना सगळ्यांना अर्चना गायकवाड Y4N ह्या यूट्यूब फॅमिलीच्या ग्रुपकडून हार्दिक शुभेच्छा उद्या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी. आता मी हा व्हिडिओ जेव्हा करते तेव्हा माझा मुलगा माझ्याकडे बघतोय आहे, म्हणून मी त्याला पण शुभेच्छा देऊ इच्छिते. पण त्याची शाळा ऑलरेडी 8 तारखेपासूनच चालू झाली आहे आणि तो रोज शाळेत जातो. ह्या गोष्टी मी आधी घेतल्या होत्या म्हणून मी तुम्हाला दाखवल्या. निश्चितच ह्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला पुढच्या वर्षी होईल. हा व्हिडिओ बनवायला मला थोडासा उशीर झाला, पण काही हरकत नाही. ह्या गोष्टींचा फायदा तुम्हाला नक्कीच पुढच्या वर्षी होईल.
आणि कंपास पण आपण जर आधी घेतली, ह्या गोष्टी आधीच आपण लिहून ठेवल्या असत्या, कारण आपल्या मुलांना काय लागतं हे आपल्याला पण माहीत असतं. थोडंसं मुलांना पण विचारून आपण घेतलं पाहिजे की काय घेतलं पाहिजे काय नाही. कारण काय होतं, काही मुलं खूप हुरापीचे राहतात. मुलांना असं वाटतं ही गोष्ट घेतली पाहिजे, ती गोष्ट घेतली पाहिजे, हे लय भारी आहे मम्मी, ते लय भारी. पण मुलांना हे कळत नाही की ती गोष्ट खरंच तेवढी भारी आहे का, तिची व्हॅल्यू तेवढी आहे का. कारण काय होतं, काही वेळेस दुकानदार आपल्याला सांगतात की ही गोष्ट समजा आता ही 100 रुपयाची कंपास आहे, 100 रुपयाची कंपास आहे, आणि आपल्याला आता उद्या शाळा उघडणार आहे, आपण ती गोष्ट आज घेणार आहे, तर निश्चितच त्या दुकानदाराला त्याचा फायदा होण्यासाठी तो महागच देणार ना. त्याच्यासाठी आपण थोडंसं आधी जर घेतलं, आधी जर हे केलं तर लवकर आपलं बजेट व्यवस्थित बसतं, आपल्याला व्यवस्थित त्या गोष्टीचा फायदा होतो, आणि आपण निश्चितच त्या ठिकाणी आपलं बजेट थोडंसं कमी होतं. म्हणून मला ह्या 2-3 गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, म्हणून मी त्या शेअर केल्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, कसे नाही. धन्यवाद.